मित्रमैत्रिणींनो, मी सुनीता निंबाळकर, पुणे शहर महिला अध्यक्ष, निर्भय महाराष्ट्र पार्टी मध्ये आपण काही दिवसांपासून फार व्हायरल एक व्हिडिओ पाहत आहोत। श्वेता नावाच्या मुलीनं जे व्हिडिओ व्हायरल केले होते त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आता या ठिकाणी आम्ही करत आहोत। तर श्वेतानी जे व्हिडिओ व्हायरल केले होते त्यातनं सगळ्यांना विषय माहिती आहे की कोथरूडमध्ये घडलेला जो काही प्रकार होता, त्या 3 मुलींवरती जो अन्याय झाला होता, त्या अन्यायाविरुद्ध अनेक आता आंदोलनं पण झालेली आहेत आणि अनेक सामाजिक संस्था सुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या आहेत आणि प्रत्येक जण आपापली संस्था घेऊन त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअली जाऊन वैयक्तिक जाऊन आवेदन देत आहे, निवेदन देत आहेत की ह्याच्यावरती काहीतरी निर्णय घेण्यात यावा। ह्या मुलींची मागणी काय आहे ह्याच्यावरती पहिला तर फोकस होणं फार महत्त्वाचं आहे की मुलींची मागणी आहे की त्या ज्यांनी कुणी हा अन्याय केला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जी होत नाही। आम्ही कोथरूड ह्या परिसरामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनला जाऊन झालेल्या प्रकाराची सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण माहिती घेतल्यानंतर आम्हाला हे सांगण्यात आलं की आम्हाला ह्या प्रकारात काहीच माहिती नाहीये, तर तुम्हाला कमिशनर ऑफिसला जी काही माहिती मिळेल ती तुम्हाला तिथे मिळेल। तर आम्ही 7:30 वाजता कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही चौकशी केली होती। तिथून पुढे आम्ही 8च्या दरम्यान आम्ही सीफी ऑफिसला गेलो। सीफी ऑफिसमध्ये आम्ही ही चौकशी केली, बाहेरच चौकशी केली, आतमध्ये जाण्यापर्यंत तर आम्हाला सोयच नव्हती। बाहेरच आम्हाला बरेच अधिकारी तिथे भेटले होते, त्यांच्याकडे माहिती घेतली तर त्यांनीही आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की सर मॅडम आम्हाला त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाहीये, तर तुम्ही उद्या सकाळी ऑफिसमध्ये येऊन ह्याबद्दल चौकशी करावी। तर आम्ही चौकशीसाठी आता आज आम्ही जाणार आहोत कमिशनर ऑफिसला आणि तिथे आम्ही चौकशी करणार आहे। पहिला मुद्दा हा आहे की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे कृत्य त्या मुलींबरोबर केलं त्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी एक सगळं कारस्थान चालू आहे का? तुम्ही सर्वजण ह्याच्यावरती म्हणजे आज ते पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी गुन्हा केला म्हणजे तो गुन्हा नाहीये का? तर त्यांनी हा गुन्हा केलेला आहे, अत्याचार केलेला आहे आणि त्या मुलींना हा न्याय मिळालाच पाहिजे। आणि हे नुसतं भाषण नाहीये बरं का, आज समोर जे कोण तुम्ही आता व्हिडिओ करत आहेत, माझे बाईट घेत आहे, हा फक्त भाषण नाहीये, तर ही माझी तळमळीची विनंती आहे। प्रशासनाला ही विनंती आहे, कमिशनर ऑफिसला आता आम्ही जाणार आहोत, कमिशनर साहेबांना आमची ही विनंती आहे आणि विनंती आमची देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आहे, मुख्यमंत्र्यांना आहे, नरेंद्र मोदींना आहे की जो काही हा प्रकार घडलेला आहे त्यात त्यांनी जातीनं लक्ष द्यावं आणि ह्या मुलींना न्याय हा मिळालाच पाहिजे। नुसतं व्हिडिओ व्हायरल होऊन किंवा अनेक संस्थांनी याच्यामध्ये सहभाग दाखवून नुसतं कमिशनर ऑफिसकडे जाऊन अर्ज देऊन हा विषय मिटणार नाही, तर ज्यांनी हे गुन्हे केलेले आहेत त्यांच्यावरती कडी कारवाई करण्यात यावी, हे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं मी आपल्याला विनंती करते। धन्यवाद। आणखी एक महत्वाची गोष्ट आम्हाला जे निदर्शनास आली की जेव्हा आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, त्या पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला हे सांगण्यात आलं आम्हाला काही माहिती नाहीये की त्या कुठे आहे, तुम्हाला कमिशनर ऑफिसमध्ये त्याची माहिती मिळेल। तर आम्ही कमिशनर ऑफिसमध्ये जाऊन बाहेर आम्हाला काही अधिकारी भेटले, ते म्हणले आम्हाला या प्रकरणाची काहीच माहिती नाहीये, आपण जाऊन सकाळी येऊन आपण भेटा आणि त्याची पूर्णतः चौकशी करा। त्या मुली कुठे आहेत ना कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला सांगण्यात आलं, कमिशनर ऑफिसमध्ये आम्ही बाहेर जे कोणी अधिकारी आम्हाला भेटले होते त्यांच्याकडनं आम्हाला ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळालेली नाहीये। तर आम्हाला हे जाणून घ्यायचंय की त्या मुली आहेत कुठं आणि त्यांच्याबरोबर नक्की घडतंय काय। हा किती मोठा अन्याय आहे की आज पोलीस न्याय व्यवस्था जर आपली एवढी डळमळीत असेल तर न्यायासाठी जायचं कोणी? आणि जेवढ्या सामाजिक संस्था आहेत त्यांना सुद्धा मला आव्हान करायचंय, फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपण कमिशनर ऑफिसला जाऊन भेटून आवेदन देऊन चालणार नाही, तर त्या मुलींना त्या मुलींना न्याय मिळावा ह्याच्यासाठी प्रत्येकाने काय प्रयत्न करतायत हे त्यांनी दाखवून द्यावं। आणि ही सांगा मला ही सर्वात महत्वाची गोष्ट की ही फक्त एक मिसिंग केस होती। एका मुलीला ह्यांनी आपल्या घरामध्ये फक्त एक रात्र ठेवून घेतलं होतं। मिसिंगच्या केसमध्ये आज ह्या एवढा मोठा गुन्हा घडलेला आहे, तर नक्की आता त्या 3 मुली कुठे आहेत हे आम्हाला अजून माहिती नाहीये, आम्हाला मिळाली त्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये। तर सगळ्यात पहिलं जिथले ते स्थानिक पोलीस होते त्यांनी कोथरूड पोलीस स्टेशनशी संपर्क साधून तिथनं महिला अधिकाऱ्यांना घेऊन त्या मुलींच्या घरावरती जाऊन कारवाई केली। तर ही कारवाई एकदम बेकायदेशीर होती, हे तर सिद्ध झालेल्या मीडियामध्ये आणि उचलून धरलेलं आहे। चांगला वकील मुलींनी निवडलेला आहे, वकील त्यांची बाजू मांडत आहे, पण मुली कुठे आहेत अजून आमच्या संस्थेला तरी अजून त्याची काहीही माहिती नाहीये। तर त्या मुली कुठे आहेत ह्याची माहिती मिळावी आणि ती लवकरात लवकर मला वाटतं कोणीतरी व्हायरल करेल, पोस्ट व्हायरल करेलच। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की पोलीस अधिकारी ज्या महिला त्या ऑपरेशनच म्हणे मी ज्या प्रकाराचा कायद्याचा गैरवापर करून केलेला जे कृत्य आहे त्या महिला अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी हे प्रयत्न आहेत का शासनाचे? बरोबर की नाही?
आणखी सर्वात महत्वाचा मुद्दा की ज्या मुलीची मिसिंग केस होती त्या मुलीचे जे सासरे होते हे पोलीस अधिकारी होते, तर हे पोलीस अधिकाऱ्यांनी हे कृत्य करायला लावलेलं आहे आणि ज्या महिला अधिकारींना हाताशी धरून हे कृत्य झालं हे बेकायदेशीर झालेलं आहे। तर मला हे म्हणायचं आहे की हे सगळं ह्या आपल्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी हे कृत्य घडत आहे का, त्यांना वाचवलं जाते का, हा पहिला प्रश्न आमचा आहे। ह्याचं उत्तर आम्हाला हवं आहे की पोलीस प्रशासन त्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी, पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी हे कृत्य करत आहे का, हे प्रयत्न करत आहे का, असा हा आम्हाला सर्वसामान्य जनतेला हा प्रश्न पडला आहे। आणि न्याय व्यवस्थेवरती आता हा एक फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे।